जागतिक एड्स दिन पंधरवड्यानिमित्त विविध पद्धतीने जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असून जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ICTC PDCच्या वतीने पेस ट्रेनिंग सेंटर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। तसंच सायंकाळी युवा जनजागृती कॅन्डल मार्चचंही आयोजन करण्यात आलं। भारत माता की जय। नारी शक्ति करे पुकार, नारी शक्ति करे और जो जिसने क्राइम किया है उसको कड़क से कड़क फांसी लगना चाहिए, उसको तुरंत फांसी लगना चाहिए। ये हाल ही में जो क्रूर हत्या हुई है बलात्कार करने के बाद, ऐसे बलात्कारियों को तुरंत हर चौक में फांसी देना चाहिए। जबकि हर बार हमें गवर्नमेंट कहती है कि महिलाओं की सुरक्षा की जिम्मेदारी हम लोग पूरी तरीके से निर्वाह कर रहे हैं, लेकिन हर 15 मिनट में एक रेप होता है और भारत की बेटी बलिदान पे चली जाती है। तो क्या यही भारत की अस्मिता है? तुरंत के तुरंत अब कानून में यह बदलाव आना चाहिए। हर बार मोर्चा और हर बार हमारी डिमांड रहे और फिर उसको सज़ा मिले, यह कतई ना हो। भारत के राष्ट्रपति के पास में भी यह याचिका जाती है कि बलात्कारियों को फांसी की सज़ा माफ़ करें। तो यह बिल्कुल तुरंत यह धंधा बंद करके दया याचिकाओं पर इस पर ना कोई फैसला दे, ना कुछ, तुरंत उस परिवार पर न्याय हो, परिवार को न्याय मिले और बलात्कारियों को सज़ा मिले। नाबालिग भी बच्चा है तो भी उसको वही सज़ा देना चाहिए, फांसी फांसी फांसी। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गोविंद कासट, अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विद्याताई तायडे, डॉक्टर गुल्हाने, विभागाच्या वतीने प्रीती हांडे, प्रमोद मिसाळ, उमेश आगरकर उपस्थित होते। मान्यवरांनी कॅन्डल मार्च रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। घोषवाक्य, माहिती पुस्तिका व प्रदर्शनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विशेष बाब म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी यांनी कॅन्डल घेऊन जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले। रॅलीचा समारोप आयसोलेशन मनपा हॉस्पिटल येथे करण्यात आला। या रॅलीमध्ये पेस नर्सिंग ट्रेनिंग सेंटर नवाथे येथील मनुका मंडळ व विद्यार्थ्यांचं विशेष योगदान होतं। आस्था बहुउद्देशीय संस्था, आधार बहुउद्देशीय संस्था, भाग्योदय संस्था अशा विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या। यावेळी उमेश आगरकर, करण आमटे, संदेश आमटे, अजय खेडकर, ब्रिजेश दळवी, लोकेश पवार, सूरज भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। हा दरवर्षी आपण साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आपण पेस ट्रेनिंग सेंटर तसेच ICTC पंजाबराव देशमुख हॉस्पिटल, आधार संस्था, समर्पण संस्था, भाग्योदय संस्था, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था आणि ट्रकर्स प्रोजेक्ट हा शिवाजी शिक्षण संस्था आणि साथी प्रोजेक्ट यांच्या सगळ्या संयुक्त विद्यमाने आपण रॅली काढलेली आहे। आणि यांचे मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर श्यामसुंदरजी निकम म्हणजे जे सिव्हिल सर्जन आहेत आणि आमचे अजय साखरे सर जिल्हा कार्यक्रम एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही एड्स जनजागृतीपर रॅली काढलेली आहे। त्यामध्ये पेस ट्रेनिंग सेंटरनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग दिलेला आहे। जी काही HIV एड्स पेशंटबाबत HIV ग्रस्त जे बांधव आहेत त्यांच्या प्रति भेदभाव न करता आपण सगळ्यांनी त्यांच्याकरिता योग्य ती आपण त्यांना समभाव केला पाहिजे। यासाठी आपण हे रॅलीचा संदेश दिलेला आहे।